अंगावर फाटके कपडे, पायामध्ये चप्पल नाही, शाळेमध्ये जातो. प्राथमिक शाळेचं शिक्षण आटोपलं, पुढे जातो. हायस्कूलमध्ये जातो, अवस्था तीच आहे, परिस्थिती तीच आहे. नेटाने शिकत असतो, धीर सोडत. हायस्कूल संपतं, कॉलेजला जातो, कॉलेजचं शिक्षण पूर्ण करतो, परिस्थिती तीच आहे. साधे कपडे अंगावर आहे, झोपडपट्टीच आहे. आणखी पुढे, आणखी पुढे, आणखी पुढे. शास्त्रज्ञ होतो. एक दिवस असा येतो की तो भारताचा राष्ट्रपती होतो. काय भांडवल होतं घरचं तर कुठलंच भांडवल नाही, फक्त धीरताच होतं. महापुरुषांचं किंवा कुठल्याही क्षेत्रातल्या माणसांकडे बघत असताना एक आपण बाहेरून बघतो, आतून बघत नाही आपण त्यांना. पण ते चित्रपट सृष्टी का असत नाही, आपण या लोकांना बाहेरून बघतो, त्यांच्या बाहेरच्या अभिनयावर आपण वाहून जातो, आतून आपण त्यांना बघत नाही. एक मुलगा आलावसर होण्यासाठी आकाशवाणीवर जातो. तिथल्या परीक्षकांनी त्याचा आवाज तपासला, आवाज ऐकला आणि सांगितलं की तुझा आवाज भसाडा आहे, तुझा आवाज चांगला नाही. निघतो तिथून अपमानित झालेला असतो. खरं तर खचून जाण्यासारखी परिस्थिती असते, पण रस्त्यानं चालताना विचार करतो, नाही माझा आवाज चांगला आहे. अंदाज चुकला असेल त्यांचा, पुष्कळ परीक्षकांचा अंदाज चुकला असेल. तिथून फिल्मी इंडस्ट्रीज मध्ये जातो. तिथे गेल्यानंतर तिथल्या लोकांना भेटतो आणि तिथले निर्माते सांगतात, तुला हिरो व्हायचं चित्रपटामध्ये, पण तुझा चेहरा तो घोड्यासारखा आहे, लंबा लचका, तू तो व्हिलनही होऊ शकत नाही, तू हिरो होण्यासाठी आला. तिथे अपमानित होतो, तिथेही खचत नाही. आपण तर मॅट्रिकला नापास झालं की आत्महत्या करतो, थोडीशी काही गोष्ट झाली की आत्महत्या करतो, आळणी झालं पिठला तर आत्महत्या करतो. बारीक सारीक गोष्टी आपण, तो नाही विचलित झाला, नाही विचलित झाला. काही दिवसानंतर तो टॉप लेवलचा हिरो बनला, चित्रपटातला एक महत्वाचा माणूस बनला. तुझा चेहरा घोड्यासारखा दिसतो म्हणणारी माणसं त्याचा चेहरा आजही म्हातारपणामध्ये कॅमेरेमध्ये बद्ध करतायत. काय त्याचं नाव? अमिताभ त्याचं नाव आहे. मी हिरो म्हणून कौतुक करत नाही, त्याच्यातला निर्धार त्याचं कौतुक. काल मी वर्तमानपत्र वाचलंय, त्याच्यामध्ये एका हिरोच वाचलं. 4000 पुस्तक आहे त्याची, एवढी मोठी लायब्ररी आहे आणि दररोज तो 2 तास वाचन करतो. इतक्या व्यापातून कसं करत असेल तो? शाहरुख नाव आहे त्याचं, इतक्या व्यापातून वाचन कसं करत असेल? अरे तुम्ही गाणे म्हणता, नाचता, हे सगळं करता, एखादं तर पुस्तक तुमच्या घरामध्ये असू द्या ना. त्याला बघितल्यानंतर त्याची चिकाटी, त्याची जिद्द, 20 घंटे अविरत काम करण्याची क्षमता त्याच्यामध्ये. आतून बघण्याचा प्रयत्न. ज्याला परभणीला चाललो होतो, एसटी मध्ये बसलो, शेजारी एक मुलगा बसला. कंडक्टरला कंडक्टर म्हटले तुझा पास दाखव. त्यांनी काढला खिशातून, पॉकेट मधून. त्यावेळेस त्या पॉकेटकडे माझं लक्ष गेलं, त्याच्यात त्या चित्रपटातला हिरोचा फोटो त्याच्यामध्ये होता. कंडक्टरने पंचिंग केलं, त्याच्या हातामध्ये दिलं आणि मग मला विषय झाला. त्याला म्हटलं हा फोटो कोणाचा आहे? मला माहित होता हिरोचा फोटो. तो म्हणजे जाऊ दे ना महाराज, तुम्हाला काय करायचं? नाही म्हटलं, सहज विचारलं कोणाचा फोटो. त्याला बरं नाही वाटलं ते. मी आणि त्याला विचारावं आणि त्याने सांगावं, बरं नाही वाटलं. जाऊ दे म्हणे, आहे असंच आहे म्हणे. फोटो खूप छान फोटो आहे, पण बरं वाटलं त्याला. त्याचं कौतुक केलं म्हणे, फोटो खूप छान आहे त्याचा, बरं वाटलं. म्हटलं कोण आहे तुझा तो? नाराज झाला. म्हणून मी विषयांतर केला. इकडच्या तिकडच्या गप्पा, एसटी चालू होती. त्याला म्हटलं तुझे पप्पा आहेत का रे ते? नाही ना महाराज, तुम्ही काय कटकट लावली म्हणून. म्हटलं विचारलं मी विचारलं. परत इकडचं तिकडचे विषय. म्हटलं तुझ्या सरांचा फोटो आहे का रे? काय वैताग झालं म्हणे. अरे म्हटलं तू तुझ्या खिशामध्ये ठेवला, खिशातून पॉकेटमध्ये ठेवला, पैशांच्या सहवासामध्ये ठेवला, कोणाचं लक्ष जाणार नाही अशा ठिकाणी ठेवला आणि हृदयाला लागून तू ठेवलास. खूप चांगला असेल ना, तुला जीव लावणार असेल म्हणून तू ठेवला. जाऊ दे महाराज, तो विषयच काढून बरं जाऊ दे म्हटलं. मग त्याला म्हटलं तू कधी बिमार पडला होता का? त्याला वाटलं बरं झालं विषयांतर केलं. म्हणजे बिमार पडलो होतो म्हणजे 2 महिने बिमार होतो. मला काय सांगू तुम्हाला, तब्येत खराब, आणखी अशक्तपणा पण आहे म्हणजे मला. खुश होऊन सांगत होता. म्हणलं लयच बिमार होतं, लयच बिमार होतं. म्हणजे मला अंथरुणावर उठता येत होतं. म्हणजे शी सू अंथरुणातच व्हायचं माझं. मला तुझे कपडे धुण्यासाठी तू आला होता का? भयान झाला तू. मला माहिती तुम्ही त्याच्या मागे काय लागले. म्हणलं तू इतका जीव का लावतो त्याला? तुझी त्याची भेट झाली का?
नाही, मला माहिती, म्हटलं कॉलेजचे लोक त्याला निमंत्रण देण्यासाठी जातात, गॅदरिंग साठी. या लोकांना आलू वडा खातात, मुंबईमध्ये उपाशी झोपतात फुटपाथवर, त्यांना लवकर भेटत नाही. आणि तो तुझ्या खिशामध्ये, त्याला माहितीये का तुझा फोटो त्याच्या खिशामध्ये, त्याचा तुझ्या खिशात आहे, त्याला माहिती आहे. बरं जाऊ दे. कपडे कोणी धुतले तुझे? मम्मीने. कोणी आला? बिल कोणी दिलं दवाखान्याचं? पप्पाने. कोणी आला? त्याचा फोटो ठेव, हरकत नाही ठेवायला, पण आई आणि वडिलांचा फोटो कधी ठेवशील तू? त्यांचा फोटो कधी ठेवशील? त्याच मातीवर श्रावण बाळ होऊन गेला. एक गुंठा जमीनने, कुठली नोकरी नाही, काही नाही, आई वडिलांची कवड खांद्यावर घेऊन फिरत होता. त्याला कोणी विचारलं असतं, श्रावणा तुझ्याकडे म्हातारीला सांभाळतो रे, आंधळे आहेत ना रे, कशाच्या बळावर सांभाळतो, काय आहे तुझ्याकडे? तरी उत्तर दिलं असतं, माझ्या एका खाण्यावरची फक्त 2 इंच जागा खर्च झालेली, मी अख्खाची अख्खा रिकामा आहे, अख्खाची अख्खा रिकामा आहे. धीर महत्वाचा. आचार्य नागदेव रडत असताना, रडत होते, त्यांना धीर देण्यासाठी स्वामींनी एक सूत्र उच्चारलं, धीर बीरा हुवावे. आज सगळं आपल्याकडे जर असलं तर ते आपल्याकडे नाही, ते धैर्य आपल्याकडे, ते खूप मोलाचं आणि खूप महत्वाचं आहे. या भूमीमध्ये, उद्धव गीतेमध्ये भगवंत अर्जुनाला असं सांगतायत, तव म्हणे दानव शिर साठू, उद्धव देवा न संडी लाठू, नावेक घेपा नेतू येणे आचार विचारेसी. नेतू म्हणजे नेताने, ताकदीने. आचार विचार तू ताब्यात घे ना. युद्धच आहे, अर्जुनाचं युद्ध बाहेरचं आहे आणि उद्धवाचं युद्ध आतलं आहे. गंमत आहे. अर्जुनाला भगवंत सांगतात बाहेर लढ, तू कर लढाई, मार याला, मार त्याला, मार त्याला मार. उद्धवाला वेगळं सांगतायत, आत लढाई कर, तू आत लढाई कर. तुझं जीवन म्हणजे लढाई आहे आणि प्रत्येकाचं जीवन म्हणजे लढाईच आहे. योद्धे आहोत आपण सगळे, योद्धे. पावले आपण लढत असतो. तुकोबा म्हणाले, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि म्हण. खरं बोलले ते, रात्रंदिवस युद्धाचा प्रसंग. कधी मनाला जिंकावं लागतं, कधी मनासमोर हरावं लागतं. बोलताना कधी जिंकावं लागतं, कधी हरावं लागतं. एक तरी क्षण आहे का तुमच्या जीवनामध्ये युद्धाशिवाय? तुमच्या विकाराशी लढा, तुमच्या इंद्रियासोबत तुमचा लढा, त्यांना तुम्हाला ताब्यात घ्यायचं आहे. उद्धवा, नेटाने काम करतो, हरू नकोस. तू भावनिक बनलेला आहेस, भावनिक बनला. हे सगळं तर तुला ताब्यात घ्यायचं आहे. म्हणून आपण सगळे योद्धे आहोत. आणि उद्धवाला सल्ला देतात, तू योद्धा संन्यासी हो. पुढे संन्यासाचा विषय आलेला आहे. लढाईचे, हा एक मोठा संसार आहे. लढाईचं आहे. बारीक सारीक गोष्टीमध्ये लढाई असते, लक्षात ठेवा. बारीक सारीक पदार्थासोबत तुमचं युद्ध असतं. खाऊ का नको खाऊ, खाऊ का नको खाऊ. जेव्हा तुम्हाला खायला वासना मजबूर करते त्यावेळेस तुम्ही हरलेले असता. डायबिटीस झालेल्या माणसाला वाटतं त्याची लढाई नेहमीच असते. गोड खाऊ का नको, खाऊ का नको. घरचे टपलेले असतात, ते म्हणतात खायचं नाही अजिबात. चहा सगळं टाकून बघू चहामध्ये, त्याला वाटतं खावा थोडीशी. तुमचा थोडीशी नाही अजिबात नको, डायबिटीस वाढलेली तुमची. लढाई असते, सारखी लढाई. शिकलेला माणूस असो, कुठला माणूस असो, पंगत बसते. पंगत बसल्यानंतर पंक्तीवर केळीची पानं आहेत, त्याच्यामध्ये भात टाकलेले आहे, भजी ठेवलेले आहेत, कुरडी आहे, पापड आहे आणि श्रीखंड पण आहे. असं जीव लावून बघतो तो, असं जीव लावून बघतो. हिमालयाचा शिखरासारखा उंच आहे, मध्ये चमचा खोसलेला आहे. त्याला बघितलं की जिभेला पाणी सुटतं. कसं करावं कसं नाही, कसं करावं कसं नाही. आजूबाजूला बघतो, ओळखीचं कोणीच नाही. अरे तात्याचं समोरच आहे. काढतो, घरी सांगून द्यायची कटकट. काढतो, बाजूला ठेवतो. शेजारचा माणूस म्हणतो, काय झालं? काही नाही, डायबिटीस आहे मला. कधी खाल्ल्यानं काही होत नाही, एखाद्या वेळेस तेवढाच आधार त्याला मिळतो. परत ताटामध्ये घेतो. पायाला सूज आलेले, डोळे कमजोर झाले, दात खिळखिळे झालेले,
किडनीला बी सुजारी डॉक्टर सांगताय अजिबात खाऊ नका. शरीराच्या विरोधात असलेली ती क्रिया करतोय तो. स्वतःचा लढा स्वतःसोबत आहे, दुसऱ्यासोबत नाही. स्वतःचा लढा स्वतःसोबत. वासनेसोबतचा लढा आहे. इथं वासना जिंकून जाते, जिंकते वासना. हा हरलेला असतो. जेवताना तुम्ही युद्ध करता. श्रीखंडासोबत तुमचं युद्ध आहे. खायचा श्रीखंड, पण डॉक्टर अभयभंग त्यांनी सांगितलं त्या पद्धतीने खायचं. खाण्याचं एक शास्त्र आहे, लक्षात ठेवा. खाता बी आलं पाहिजे माणसाला, खाता सुद्धा आला. अभयभंगने सांगितलं डॉक्टरांनी, म्हटलं श्रीखंड डोळ्यासमोर आहे, खावासा वाटतो, घ्या. चमचा बुडवा, उचला, टाका तोंडाला. ओठ पटके मिटा, वरपा त्या चमच्याला बाहेर काढा. काहीच ठेवू नका त्याला, जुळू नका. ढकला इकडं, तोंडातल्या तोंडात ढकलला, बरं वाटलं. आणखी इकडं ढकला थोडस, आणखी ढकल, बरं वाटलं. पुढं आणा थोडस, पुढं आणला, घ्या मागं थोडस. गिळण्यापर्यंत नाही, गिळू नका, तिथपर्यंत नेला. काढावर त्याला, काढला. खेळवा त्याला, खेळवा. बरं वाटलं, गोड वाटलं. ढकला, इकडून तिकडं, तिकडून इकडं करा. ढकला ढकली. एरवी जीवनामध्ये काय करत तुम्ही? ढकला ढकलीच करते की दुसरं काय करता? ढकला, ढकलत राहा. होऊ द्या पाणी. विसळा, मधल्यामध्ये विसळत बसा, मधल्यामध्ये गुळण्या करत बसा. गिळू नका, फिरवत राहा, सारखं फिरवत राहा. आता गिळा, धीरे धीरे. एकदम पाणी पाणी झालेलं आहे, गोड 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 झालेलं. गिळून टाका, गिळून टाका. आणखी एक चमचा उचला. आरामाना, घाई करू नका. परत चमचा तसंच करा. परत ढकला ढकली करा, पाणी होईपर्यंत. आता गिळा, हळूहळू गिळा. तिसरा चमचा तुम्ही खाऊ शकता. तुमचं तोंड पूर्ण फिरलेलं असेल. मी 4 वाट्या श्रीखंड खाल्ला म्हणणारा माणूस खात नाही, तो गिळतो. तुम्हाला गिळायची सवय जास्त आहे. 2च चमच्यामध्ये तुमचं भात अशा पद्धतीने खात. पण तुम्हाला हरवलं ते, हरवलं तुम्हाला. गाडी चालू होती, आमचे शेजारी आमचे माझे मित्र बसले होते. तंबाखू खायची सवय, तंबाखू मळत होते. तेवढ्यात एक माणूस स्टॉपवर भेटला. मला येऊ द्या म्हणे पुढच्या स्टॉप पर्यंत. म्हटलं की बस. बसला. इतका बाडबड्या, इतका बाडबड्या वाईटलं. म्हटलं उगीच घेतल्या. बरेच पैसे मिळत घ्यायचे आपल्याला. घेतलं बघ, सहानुभूती निर्माण झाली. की बडबड लावली म्हणे महाराज जगामध्ये भ्रष्टाचार झाला आणि लोकांचं काही खरं नाही राहिलं. लोक फार व्यसनी बनले. तुम्ही महाराज लोक म्हणून बरे, नाही तर काहीच खरं नाही म्हणे जगाचं, काहीच खरं नाही. त्याला बघितल्यानंतर आमच्या मित्रांनी ती तंबाखू हातातच होती, 2 गुडघे खाली लोंबते होते, मध्ये ती झाकून ठेवली. त्याची देखत कशाला खायची म्हणून. आणि त्यांनी सुरू केलं, काय दारू पितात महाराज, किती मुलं व्यसनी बनले, ब्राऊन शुगरच्या आहारी गेले म्हणे महाराज. लोक फार बेकार, तुम्ही लोक आहेत म्हणून बरे नाही. काय सांगू महाराज, गांजे पितात म्हणे लोक. आणि वाटोळ केलं म्हणे, एवढा संसार उद्ध्वस्त करून टाकला, सगळं बेकार. त्यांनी तंबाखू लपवून ठेवली, चोरासारखं बसलेलं होतं. काही खरं नाही म्हणे, तुम्ही लोकाही म्हणून बरे, जगाचं नाही तर सगळं वाटोळ झालं असतं. आणि खरं सांगू म्हणे महाराज, तंबाखू खाणारे इतका हलकट तुम्हाला कुठंच नाही दिसला नाही. भली भली माणसं. मी तुम्हाला युद्ध सांगतोय, हारतो माणूस. भगवंत सांगतात तुला लढाई करायची, आचार आणि विचार तुला ताब्यात घ्यायचे. आणि लढाई करत असताना कशी लढाई करायची? भगवंत गीतेत सांगतात, युद्धस्व विगत ज्वर अर्जुना संताप रहित होऊन लढ. गंमतच आहे, बिना रागाचं कसं लढावं, बिना संतापाचं कसं लढावं. शिवी दे आणि गोड बोलून शिवी दे. शिवी तरी कशी द्या? तो आवाजच पाहिजे, ती गरमीच पाहिजे तर शिवी देता येईल. कसं काय लढायचं? इथं पथ्य आहे. लढाई करत असताना संयम ठेवायचं हे पथ्य आहे. लढाई करायची पण संयम ठेवून लढाई करायची, चिडायचं नाही. आणि लढाई धर्म युद्ध आहे ते, तिथं व्यक्तिगत कुठला भाव आणायचा नाही त्या ठिकाणी. तुम्हाला सांगतो, पैगंबर साहेबांच्या जीवनातली गोष्ट आहे सांगण्यासारखी. सगळे तत्व एक सगळ्याकडे कसे वाहतात हे मी तुम्हाला सांगतोय.
त्यांनी शिक्षण दिलेलं आहे त्यांच्या सैनिकाला की निर्वैर होऊन लढायचं आहे. लढताना तुमचं त्याचं वैर नाहीये, त्या राजाचं त्याचं वैर आहे. हे धर्म युद्ध आहे. तो सैनिक आहे, तुम्ही सैनिक आहे. तुमचं काय भांडण आहे आपसामध्ये? लढाई आहे, तुमचं कर्तव्य आहे. लढाई करताना तुम्ही त्याला मारायचं, तो तुम्हाला मारू शकतो, परंतु निर्वैर होऊन लढाई करायची. उमर नावाचा त्यांचा एक शिपाई आहे आणि ह्या उमरची एका योद्ध्याची लढाई सुरू झाली. दोघांच्या हातामध्ये तरवारी आहेत, ठणठणतायत तरवारी, ठिणग्या निघतायत. अगदी बराच वेळ लढाई झाली, घमाघूम झाले. चिमटे घेतले. गुरुजी म्हटलं अरे तुमचे पाय ठेवू पण हा पार्टिशनचा मामला आहे, तो हात त्याच्या वाट्याला गेलेला, तुम्ही कशाला बांधलीत पडता? चिमटे घेतले हाताला, हात सुजला. दुसऱ्या दिवशी योगायोगाने तो होता मुक्कामी, हा धुळ्याला गेला, तो तिकडे मुक्कामी होता. गुरु सांगायला लागले बाबा रे म्हणे असं झालं, तू नव्हता, हात दुखत होता, त्याला दाब. म्हणजे मूर्ख म्हटलं की ते बघलं तिने दाबला, तुझा समजून सुजलाय रे माझा हात. तो म्हणे गुरुजी आणि माझ्या वाट्याला आलेला हात त्याने सुजून टाकला. म्हणे हो रे बाबा, म्हणे काळजी करू नका, तुम्ही या भांगडीत पडू नका. त्याच्या वाट्याला गेलेला जो हात आहे ना, मी तो ठीक ठेवणार नाही, त्यांनी तो मोडूनच टाकला. दोघंही गुरुसमोर हात जोडतात. गुरुजी तुम्ही श्रद्धेय, पूजनीय, आदरणीय, तुम्ही मोठे माणसं, तुम्ही आम्हाला घडवलं, असं केलं, पण ह्या पार्टिशन मध्ये पडू नका, भांगडीत पडू नका, तुमचा विषय नाही. दुसऱ्या दिवशी बघितलं गुरुजीची दाढी डोकी वाढलेली होती. एखादी उचललं, गुरुला नेलं हेअर कटिंग सलून मध्ये, खुर्चीवर बसवलं आणि तिथल्या न्हाव्याला सांगितले की आमच्या गुरुजीची चपचपी करून टाक आणि दाढी वगैरे सगळी करून टाक. त्यांनी तयारी केली, वस्तारा वगैरे लावला, घासला, डोक्याला पाणी लावलं, चप्पी करायला सुरुवात केली. पहिला वस्तारा थोडासा ओढल्यानंतर दुसरा अंधार झाला. तो म्हणे काय लावलंय? आणि गुरुजींची चिप्पी करायची. तुझा अर्धा भाग आहे, तू चिप्पी कर, माझ्या अर्ध्या भागामध्ये मला हिप्पी ठेवायची. अजिबात या भांगडीत पडायचे नाही. गुरुजी म्हटलं अरे आज तुम्ही अजिबात दोघांनी हात जोडले, तुम्ही या भांगडीत पडूच नका. तुम्ही धार्मिक माणसे, तुम्ही सज्जन माणसे, या कटकटीत पडताच कशाला? हे आमचं चाललेलं आहे. याने नाही ऐकलं, त्याने नाही ऐकलं, अर्धी चिप्पी झाली, अर्धी हिप्पी राहिली. दाढीचा भाग, अर्धी दाढी झाली, अर्धी राहिली, अर्धी मिशी झाली, अर्धी मिशी राहिली. कशी दिसायला लागली गुरु? कशी दिसायला लागली यापेक्षा ते कशामुळे दिसायला लागली, कशामुळे दिसायला? हा आतला लढा महत्वाचा आहे. तुमच्यावर विजय, कोणीतरी विजय तुमच्यावर मिळवतो, कोणीतरी विजय मिळवतो तुमच्यावर. आणि म्हणून अशाच स्मरण महत्वाचं आहे की जिथं लढा देण्यासाठी तुमच्यामध्ये बल निर्माण होईल. चक्रधर स्वामी माझा, चक्रधर स्वामी माझा, स्मरावा तुम्ही हो. चक्रधर स्वामी माझा, चक्रधर स्वामी माझा, स्मरावा तुम्ही हो. चक्रधर स्वामी माझा, चक्रधर स्वामी माझा, स्मरावा तुम्ही हो. चक्रधर स्वामी माझा, चक्रधर स्वामी स्मरावा तुम्ही भगवंताचं चिंतन स्मरण. दूर जायची गरज नाही, ठाईच वैसून करा एक चित्त, एकाच ठिकाणी बसून. त्यासाठी वनांतरा जाण्याची गरज नाही. आणि इतरांशी बोलताना, इतरांना पाहताना बघा स्वतःकडे, स्वतःशी बोला. मोठी माणसं स्वतःशी बोलत असतात.
गाडगे बाबा भिक्षाला जायचे आणि ज्यावेळेस एक ठिकाणी गेले पुरणपोळीचा स्वयंपाक चालू होता, वाटलं त्यांना आज पोळी खावं. म्हटले बाई मला पोळी आवडते बरं का. नवऱ्याने ऐकला आणि इतका चिडला, म्हटलं आता इतक्या दिवसानंतर पोळी करतोय, एक तर पैशाने आमच्याकडे नाही. पोळी मागायला घेतली काठून गावाच्या पाठीत 2-4 काठून मागला. गाडगे बाबा रस्त्याला चालले, फिरले वापस, स्वतःशी बोलायला लागले, तुला पोळी खायची आहे, घे ना पोळी. हे जमलं पाहिजे. कालिदास मेघदूतासोबत बोललेला आहे, जा रे चंद्रा जा, उदळीत मेघा उदळीत रथ आपुला, सांग सख्याला बसलेला मी डोळे वाटेला. जा रे चंद्रासोबत, सावरकर समुद्रासोबत बोलले, सागरा प्राण तळमळला. किती जिवंत माणसं आहेत ही, जिवंत माणसं. आम्ही माणसाशी बोलायला तयार नाही. ज्ञानेश्वर महाराज बोलले स्वतःच्या मनात, ऋणू चुणू ऋणू झुणू रे भ्रमरा, ऋणू चुणू रे भ्रमरा, ऋणू चुणू रे भ्रमरा, ऋणू चुणू रे भ्रमरा, ऋणू चुणू रे भ्रमरा. उद्धव देवान संधी लोटू, धैर्य सोडू नकोस. नावे का घेता नेतो, थोडस रेटण्याचा प्रयत्न करतात. सामर्थ्य निर्माण करतो ज्यामध्ये आहे, मुळातच आहे. आणि गरज पडली तर तू उसरा घे ना, परमेश्वराकडून तू उसरा घेते सामर्थ्य. बाहेरून घे, मदत घे, परंतु लढाई करायची. तुला असल्या तुझ्या विकारासोबत तुला लढाई करायची. विकार सोयीचे करायचे, चांगल्या कामाला लावायचे, तेच काम करणारे. ऊर्जा तीच आहे, काही बदल होणार नाही. तुमच्या घरामध्ये एकच ऊर्जा असते, एकच लाईन असते, एकच तार असतो आणि त्या वायर मधून आलेली ऊर्जा असते. वेगवेगळे काम ती करते. प्लग जोडायचं काम आहे, पिन बदलायचं काम आहे. पाणी गरम करते तीच. तिला पाणी गरम करायचंच माहिती का नाही. पाण्याचा बर्फही करते तीच. फ्रीजचं बटन सुरू केलं की तीच बर्फ करते. तेवढंच माहिती का नाही. ती चित्रही दाखवते. टीव्हीचं बटन सुरू करा, ऑन करा, चित्रही दाखवते तीच. ऊर्जा तीच आहे. रेडिओ ऐकवते तीच. हवा लागतं तुम्हाला, हवेची वेगळी लाईन आहे का नाही, तीच आहे. बटन दाबा, तीच काम करते. एकच तो ऊर्जा आहे. वाईट दिशेला जाणारी तीच आहे, चांगल्या दिशेला जाणारी तीच आहे. शिव्या देणारी तीच आहे शक्ती आणि प्रार्थना म्हणणारी ती शक्ती. कधी काळी शिव्या देणारा माणूस प्रार्थना म्हणतो त्यावेळेस तीच तर काम करत असते. त्यांनी दुसरी आणलेली असते. हा बदल एक स्वतःचा बदल. बुद्ध एक राजपुत्र, लग्न झालेला आहे, यशोधरा नावाची पत्नी आहे, राहुल नावाचा मुलगा आहे. 2-3 गोष्टी बघितल्या. बुद्धाने घर सोडलं, बुद्ध निघून गेले घरातून. 12 वर्ष निघून गेले. 12 वर्ष एका झाडाखाली बसले, तपश्चर्या केली, ज्ञान प्राप्त झालं म्हणतात. त्यानंतर आले, भिक्षा मागायला घरी आले. हातात जोडी समोर उभे राहिले, कटोरा हातामध्ये. पत्नी ज्यावेळेस भिक्षाचा आवाज ऐकला आणि पळत आली, जोरात पळत आली. पळत आल्यानंतर तिला बघितलं, आपला मालक आला. आवाज ऐकल्याबरोबर तर ती चैतन्य निर्माण झाला. उड्या मारायचाच गेली. माझा घरी माझा मालक, माझे स्वामी आहे, चाल चाल राहुल चाल. अंगणात गेली, बुद्धाला बघितलं, उभा आहे, हातामध्ये कटोरा आहे. कटोरा बघितल्या बरोबर खडखड उतरली. ती अपमान वाटला, चिडली, म्हटली 12 वर्षानंतर आणि भिक्षेचा कटोरा हातात घेतली. चिडली, खूप चिडली.
नवरे बाहेर जातात बाजाराला तर काहीतरी आणतात मुलांसाठी. माझा नवरा राजपुत्र राजवस्त्र अंगावरती सोडला, फाटके कपडे अंगावर, आणि आला तर आला काही न आणताना. दुसरे राजपुत्र जातात लढाई करतात, सोनं आणतात, हिरे आणतात, आणि कटोरा रडत होती. एवढा पश्चाताप काय सांगू लोकांना मी. आईला काय करू, माहेरला कसं निरोप देऊ. नवरा आला, काय घेऊन आला, भिक्षेचा कटोरा. राजा होता, राजा म्हणून गेला, भिकारी म्हणून आला. खूप खूप वाईट वाटलं. ती रडत होती, ती तिच्या जागेवर उभी होती. बुद्ध हसत होते, बुद्ध बुद्धाच्या जागेवर उभे होते. जागा बदलली की आपण बदलतो. योग्य जागाच आपल्याला सापडत नाही. सदैव प्रसन्न राहण्याची. बुद्ध म्हटले चुकीच्या जागी बघितलंस म्हणून रडायला लागली. कटोऱ्याकडे बघितलं. ती म्हटली कटोराच पाहिजे होता तर मी दिले असते ना तुम्हाला हजारो कटोरे. इथंच बाहेर 12 वर्ष जायची काय गरज आहे. बुद्ध पुन्हा हसले, म्हटले माझ्या चेहऱ्याकडे बघण्यात. चुकीची जागा सोड, चेहऱ्याकडे बघितलं तर थपक झाली हजारो सूर्याचा प्रकाश त्या चेहऱ्यावर. ते तेज, ती प्रसन्नता चटकन लक्षात आलं. माझ्या अनाथाने वेगळं आणलं काहीतरी. कुठल्याच युवराजला हे आणता आलं नाही. तेज कुणीच नाही आणलंय. स्वतःवरचा विजय प्राप्त केलेला आहे. स्वतःवरचा विजय प्राप्त केला. भेटीला गेलेल्या सिकंदरला राजस्थानमध्ये तो फकीर सांगतोय. तो सिकंदर म्हणतोय काय पाहिजे सांगतो. मी जगत जेता सिकंदर, जग माझ्या ताब्यात आहे, काय पाहिजे. झोपडीत राहतो, बोडक्या झोपडीमध्ये. अंग उघडाय तुझा, उभा राहायला सूर्याचं किरण घे. सांग तुला बंगला देऊ, महल देऊ, तुला काय देऊ सांग. तेजस्वी भिकारी त्याला सांगतोय तू मध्ये उभा राहायला, सूर्याची सावली ऊन माझ्यावर पडतंय. तू मध्ये उभा राहायला, तुझी सावली माझ्यावर पडलेली. मला गरीब बनवलंस तू. सावली बाजूला काढावी, चालता हो मी मजेत आहे. जगात जे त्या माणसाला चालता हो म्हणण्याची ताकद एका फकीरामध्ये. जगत जेता कोण आहे, सिकंदर की तो फकीर. आतला विचारच आम्ही करत नाही. नेत लाव थोडस, आचार विचार ताब्यात घेतो. आचार संपन्न हो, विचार संपन्न हो. मानवी जीवनाचं नाणं 2 बाजू आहेत त्याला. या नाण्यासारख्या छाप एका बाजूला, काटा एका बाजूला, असं याला 2 बाजू आहेत. एका बाजूला आचार आहे, दुसऱ्या बाजूला विचार आहे. 2 मिळून माणूस आहे. हा मननशील आहे, हा परिवर्तनशील आहे. 2 मिळून आहे. आचार तुझ्या ताब्यात आला, विकार सगळे पळून जाते. विकार निघून गेले की तुझ्या उच्चारामध्ये बदल पडेल, विचारात बदल पडेल. आचारामुळे आचार परमो धर्म, आचार परमं तप, आचार परमं ज्ञानम, आचारात किन्न साध्यते. म्हणून ही परी हा जो नियम मी तुला सांगितला, नियमाशी खेळायचं नसतं. आपण नियमासोबत खेळत असतो. नियमासोबत खेळणारा माणूस सदैव पराभूत होत असतो. नियमाच्या अंकित राहायचं असतं, चाकोरीमध्ये राहायचं असतं. ते नियम तुमचे शत्रू नाहीत, ते तुमचं कवच आहे, तुमचं वज्र कवच आहे. वज्र कवच आहे. म्हणून हे कवच धारण करणं महत्वाचं आहे. नियमाचं संयम, यम हे तुमचं रक्षण करणारे आहे. बाहेरून कोणी रक्षण करणार नाही. तुम्हाला पथ्य पाळायचं तर तुमच्यातला संयम कामाचा आहे. बाहेरचे आशीर्वाद कामाचे नाहीत, किंवा बाहेरचं आश्वासन कामाचं नाही, बाहेरचे सल्ले कामाचे नाही. आतला संयम तो तुमच्यावर नियंत्रण करा. डॉक्टरने सांगितलं वजन कमी करा, तुम्हाला कमी करायचं आहे. आतला संयम ती मदत करा. पदार्थ खाणार नाही तुम्ही, संयम तुम्हाला ते सांगा. हा नियम महत्वाचा आहे. भगवंताला प्राप्त करण्यासाठी हा संयम आपल्यामध्ये असणं अत्यंत महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे.
एक छोट्याशा कथेने शेवट आजही मी करणार आहे. उद्धवाला वेगळ्या अंगाने तत्वज्ञान सांगितलं भगवंतानी, अर्जुनाला वेगळ्या अंगाने सांगितलं. आणखी एक असा आहे की त्याला कुठल्याच अंगाने तत्वज्ञान नाही सांगितलं आणि त्याला तत्वज्ञानाची गरजही वाटली नाही, परंतु तो उद्धवा आणि अर्जुना इतकाच भगवंताच्या जवळ आहे. परिस्थितीशी झगडत झगडत तो भगवंताचे एक रूप झालेला आहे. झगडत झगडत खरं तर फार मोठा योद्धा आहे तो. आर्थिक स्थिती खूप खराब आहे त्याची, खूप खराब आहे. अतिशय खराब स्थितीमध्ये तो जगतो आहे, अतिशय खराब स्थितीमध्ये. कपिला नावाचं यवना राज्यामधलं नगर, काळ यवना राज्याच्या राज्यामध्ये तो राहतोय. एक गरीब ब्राह्मण आहे, दुबळा ब्राह्मण, सुदामा त्याचं नाव आहे. सतत भगवंताचं स्मरण आणि चिंतन करतो. गोपाल कृष्ण हरी गोविंद गोविंद